मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। मूळ आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये बंजारा आणि इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये यासाठी नांदेड जिल्ह्याच्या तालुका किनवट इथे मूळ आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव मोर्चा हा हुतात्मा गोंडराजे मैदान ते उपविभागीय कार्यालय किनवट इथे आदिवासी समाज बांधवांचा हजारोंच्या संख्येने पारंपरिक वेशभूषेमध्ये मोर्चा काढण्यात आला। यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय कार्यालय किनवट इथे उपविभागीय अधिकारी जेनी चंद्रा दोंतुल्ला यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले। यावेळी आमदार भीमराव केराम यांच्यासह किनवट माहूर तालुक्यातील आदिवासी समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार राज्यातल्या मराठा बांधवांना हैदराबाद गॅजेटच्या नुसार कुणबी जातीचे दाखले देण्याच्या संदर्भामध्ये जो काही शासन निर्णय पारित केलेला आहे त्याचा संदर्भ घेऊन संपूर्ण राज्यभरामध्ये आदिवासीचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना किंवा आदिवासींचा त्यांचा नामसाद्रम्य पदाचा कुठल्याही पदार्थाचा आधारही नसताना काही गैर जमातीच्या लोकांनी आम्हाला आदिवासीमध्ये समावेश करा अशा पद्धतीची मागणी घेऊन तालुक्याच्या स्तरावर, जिल्ह्याच्या स्तरावर, विभागावर आर्थिक सुबत्ता असल्या कारणाने त्या भागातल्या लोकप्रतिनिधींचे समान पत्र त्या ठिकाणी मिळवून, ज्याला फोटो पेस्ट असं कापी म्हणतो आपण, ते पत्र अशा पद्धतीचं पत्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे युतीच्या सरकारला देऊन आम्हाला आदिवासीमध्ये समाविष्ट करा अशा पद्धतीची मागणी घेऊन या ठिकाणी मोर्चा आणि आंदोलन करत आहेत। त्यामुळं संपूर्ण राज्यभरामध्ये आणि विशेषतः या किनवट माहूर भागामध्ये सुद्धा आमच्या आदिवासी बांधवांमध्ये, या मूळ आदिवासींमध्ये भयभीत अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊन त्या ठिकाणी आमचे माणसं संभ्रमित या ठिकाणी झालेले आहेत। आणि ही मागणी बांधवांना आपल्या मार्फत तुम्हाला सांगायचं आहे, हे आज हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर ते मागणी करतात अशातला भाग नाही। या देशामध्ये भारतीय संविधान 1950 मध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लागू केल्यानंतर ज्या परिशिष्टामध्ये महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आमच्या ज्या 47 जमाती आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा याचा असणारा सूत्रांनी त्या ठिकाणी संबंध नसताना अनेक वेळा आम्हाला या ठिकाणी आम्ही आदिवासीमध्ये आहोत अशा पद्धतीची मागणी हे करतात। तशा पद्धतीने यांच्या मागणीचा आधार घेऊन महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे जे आदिवासीमध्ये समाविष्ट होण्यासाठी किंवा आदिवासीमधून काही जाती वगळण्यासाठी जे काही नियमावली, जे काही निकष त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या संदर्भामध्ये तशा पद्धतीने केंद्र सरकारकडे सुद्धा त्यांनी पाठवलेलं होतं। परंतु 1967 असेल, 1966 असेल किंवा 1977चा जो आधार असेल, जे 76चे अमेंडमेंट झाले या काळामध्ये, आणि कालचा अगदी तात्काळ 2017 मध्ये महाराष्ट्र सरकारने जे काय पाठवलेलं आहे हे अहवाल सुद्धा केंद्र सरकारने आदिवासीमध्ये यांना समाविष्ट करता येत नाही म्हणून सपशेल त्यांनी राज्य सरकारला परत पाठवलं आणि सरकारने बिनशर्त ते माघार सुद्धा या ठिकाणी घेतलं। असं असताना सुद्धा केवळ आणि केवळ अतिशय मागासलेला, दुबळा आणि गरीब, अशिक्षित आणि अज्ञानी असलेल्या आदिवासी माणसावर अतिक्रमण करता येईल काय अशा पद्धतीचा वेगवेगळ्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून दबाव निर्माण करून सरकारला या आदिवासीमध्ये समावेश होण्यासाठी हे प्रयत्न करतायत। आणि म्हणून याच्या विरोधामध्ये आज किनवट माहूर भागातील संपूर्ण मूळ आदिवासी, सकल आदिवासी समाज बांधवांनी हा आरक्षण बचाव अशा पद्धतीचा असणारा आक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि या मोर्चाच्या माध्यमातून आतापर्यंत ज्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केले ते सगळेच्या सगळे या ठिकाणी निष्काम ठरलेले आहेत आणि कुठल्या प्रकारचे त्यांनी कष्टमाने बसत नाहीत। तरी सुद्धा जाणीवपूर्वक आदिवासींना या ठिकाणी वेठी धरण्याचं काम हे लोक करतात।
याचं सरकारने या ठिकाणी नोंद घेतली पाहिजे आणि कुठल्याही गैरजमाती माणसांना या आदिवासी मतामध्ये समाविष्ट करता कामा नये हा मूळ मागणी याची घेऊनच या ठिकाणचा हा मोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला होता आणि मोठ्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे प्रतिनिधी म्हणून या भागामध्ये काम करणारे सर्व आमचे ज्येष्ठ नेते या राज्याच्या मुख्यमंत्र्याला निवेदन देण्यासाठी या विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना हे निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे. त्यासोबतच या महायुतीच्या सरकारमध्ये जे काही अन्य मागण्या आमच्या लोकांनी या ठिकाणी केलेल्या होत्या, सर्वोच्च न्यायालयामध्ये जो निर्णय झाला आमच्या मूळ आदिवासींचे 12,500 जे काय नोकऱ्याच्या संदर्भामध्ये अनुशेष आहे त्याची भरती करण्याच्या संदर्भामधला, राज्यपालांच्या हुकुमाच्या नंतर 17 संवर्गाची भरती करण्याच्या संदर्भामधला जो विषय होता, काही आश्रमशाळामध्ये शिक्षकांची थोडीशी कमी आहे त्या भरतीच्या संदर्भामधला जो विषय होता, ह्या असे काही मागण्या होत्या ते शासनाच्या स्तरावर ताबडतोब निघाले पाहिजे. ह्याही मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विभागीय कार्यालयाच्या मार्फत या ठिकाणी आम्ही नुपुरत त्या ठिकाणी निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे. आपल्या मार्फत सरकारला माझी विनम्र अशी विनंती आहे, कुठल्याही लोकप्रतिनिधी दिलेल्या वेगवेगळ्या फोटोकॉपी अशा पद्धतीच्या पत्राचा आधार घेऊन मूळ आदिवासीवर या ठिकाणी अन्याय होईल, अनेक वेळा अन्याय होणार नाही अशा पद्धतीची काळजी सरकार म्हणून आपण घेतलेला आहात, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. परंतु भविष्यात सुद्धा या मूळ आदिवासींच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा बाधा किंवा धक्का होणार नाही याची काळजी आपण घ्यावी आणि यांचा हक्काचं आरक्षणाचं संरक्षण करावं अशा पद्धतीची आपल्या मार्फत या ठिकाणी विनंती करतो. जय हिंद, जय भारत, जय सेवा, जय भीम. मझहर शेख, सी 24 तास, नांदेड. 9 रात्री 9 दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध.